या ठिकाणी आणि या प्रदर्शनाचा लाभ बघण्याचा सर्वांना या ठिकाणी आपला सर्वांना मिळतोय. तर मला असं वाटतं की माणसाला कसला तरी छंद असावा. छंदाने माणसाचा जीवनामध्ये आनंद येतो आणि तो आनंदी माणूसच इतरांना आनंदी ठेवू शकतो, त्याच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवू शकतो. आपण त्याची प्रचिती या ठिकाणी बघताय. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलने करू. मी श्री विश्वास सोटे सरांना विनंती करते, दीप प्रज्वलनासाठी आपण यायचंय. मी मिसेस शहा सर, सुनील कपाडिया सर, सुभाष गांधी सरजी, राजेश कोपर्डे सर, तसेच पल्लवी, रचना, आपण पण इथे दीप प्रज्वलनासाठी यायचंय. सर दीप प्रज्वलनाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. मेवण्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दीपप्रज्वलन करताना मनात एवढी उभारी येते की माझा मेवणा आणि एवढं सुंदर सगळं त्यांनी केलेलं विश्व उभा केलं आहे. हा आनंद आपण सगळेच उपभोगूया आणि त्यांनी जे प्रगट केलेले सगळं याचा आपल्याला खूप मोठा, आपल्या समाजाला खूप मोठा आधार आहे. त्याचं प्रतिबिंब या फोटोमधनं बाहेर येतं. सोबत आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आज आपण या ठिकाणी फोटो बघितले असतील सर्वांनी, काहींचे बघायचे असतील, पण आज यांचा जो छंद होता, जी त्यांची आवड होती, त्या आवडीला त्यांनी आपल्या आयुष्यात सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ती आवड जपली. जगात जे जे काही सुंदर दिसलं, आपल्याला जे सुंदर दिसतंय ते आपण इतरांना दाखवावं या उद्देशाने आज त्यांचं हे इथे जे प्रदर्शन लागलेलं आहे, तर त्याबद्दल आपण सर्व त्यांचं मनापासून अभिनंदन करतच आहोत. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी जितेंद्र कोपर्डे सरांना विनंती करते. धन्यवाद. 2000 साली जशी PhDची सुरुवात झाली, त्यानंतर लगेचच गुजर साहेब आपले मेंबर झाले. ते एकटे मेंबर नाही झाले तर त्यांची संपूर्ण फॅमिली मेंबर झाली होती. त्याच्याबरोबर त्यांचे मामा होते, बरेच गोष्टी होती, सचिन गुजर सर होते, त्याच्यानंतर उदय गुजर म्हणून होते, मदन तलाटे, अशी संपूर्ण एक फॅमिलीच आपल्याला जॉईन झाली होती. सगळ्यांनी सुंदर फोटोग्राफी करत होते आणि कधीही PhDला कुठलीही साथ लागली तर ते देत होते. मामा भाची अशी त्यांची जोडी होती आणि त्यांना मी मामा भाची म्हणून संबोधायचो. तर त्या बरेच गोष्टीच्या आणि आम्ही मी आणि राजेशनी पहिल्यांदा आम्ही एक्झिबिशन केलं, ते 6 मेंबरचं ते सेवन शूटर म्हणून आम्ही केलं होतं. त्याच्या पाठी सुद्धा जी कल्पना होती की बरेच गोष्टी सर आणि गुजर सरांनी ठरवलं की आपण करूया, त्यामुळे प्रदर्शन झालं होतं. एकत्र येऊन मेंबरला जास्त भाव मिळावा, कारण वर्षात जे वार्षिक जे हे होतं की प्रदर्शन होते त्यामध्ये एखाद्या मेंबरची 2 का 3 पिक्चर लागली जायची. पण त्या उद्देशाने आम्ही या राजेशने चालू केलं की आपण प्रत्येक मेंबरला काही मेंबरला प्रोत्साहन द्यावं. त्याच्याकरता फोटोपेडियाने 2 झाली, दृष्टिकोन झाली, त्यानंतर 2 कमर्शियल झाली, माधव सरांकडे वगैरे. अशा पद्धतीने हे चालू असताना बऱ्याच गोष्टी सर आणि गुजर सरांनी एक इच्छा व्यक्त केली की आम्हाला आमचं करायचं आहे. काही कारणाने होऊ शकतं नाही, बरेच गोष्टी आपल्यामध्ये झालेली पाका दुःखद घटना झाली की. पण मागच्या वेळेला जेव्हा आमचं प्रदर्शन होतं ग्रुपचं, त्यावेळेला रमेश गुजर सरांनी माझं स्वतःचं एक प्रदर्शन बनवण्याची खूप इच्छा आहे. त्याच वेळेला आम्ही आणि राजेशनी महाराष्ट्र असतं की नाही, आपलं मागचं झालेल्या दोघांचं आपण यांचं कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शन करूया. त्या दिवशी आम्ही तारखा घेतल्या, तारखा मिळाल्या. रमेश गुजर सरांना सांगितलं, त्यांनी खूप साथ दिली आम्हाला. जवळजवळ त्यांनी 3000 पिक्चर दाखवले आम्हाला, त्यात ते सिलेक्ट करून हे सगळे लावलेले आहेत.
या सिलेक्शन आणि जे संपूर्ण तुम्हाला जे प्रदर्शनामध्ये जे फोटो दिसत आहेत त्याच्या पाठी सर्वात जास्त मेहनत घेतली ती राजेशनी, जास्तीत जास्त. त्याच्यानंतर आम्हाला सहकार्य लाभलेले ह्या सगळ्या टीमच्या टाकलेले कांचने, प्रशांते, विलासे या सर्वांचं आम्हाला फार सुंदर मार्गदर्शन मेहनत घेतलेली, त्यांनी मदत केलेली अगदी पिक्चर लागण्यापासून ते संपूर्ण गोष्टीमध्ये. आणि सर्वात मुख्य म्हणजे आता इथे नाही आहे, रवी गुरव म्हणून प्रिंटर आहे, त्यांचंही सहकार्य आम्हाला खूप लागतं याच्यामध्ये. कारण बाकीच्या कुठल्याही प्रिंटरकडे गेला असताना कोणी प्रिंटर वेळ देत नाही, तो इमेज घेऊन तो आम्ही करून देतो. परंतु रवी गुरव सर असे आहेत की आजपर्यंत जी काही प्रदर्शनं झाली त्याच्यामध्ये त्यांनी असंच सहकार्य केलं. आणि जे काय आपल्याला आता बघायला मिळते तो सगळ्यांचा हा, सगळ्या टीमचा हा सगळा एक इफेक्ट आहे. धन्यवाद. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. जितेंद्र कोपर्डे अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे यांचे ते फाउंडर मेंबर आहेत, तसेच त्याचे माजी अध्यक्ष आहेत. राजेश वाजेंबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगते की ते अग्निशमन दलामध्ये काम करतात. अत्यंत जिगरीचं, जीव धोक्यात टाकून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं त्यांचं काम आहे. आणि अशा परिस्थितीत, चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये राहून त्यांनी फोटोग्राफी सारखा नाजूक विषय हाताळलाय आणि त्यांना ते पुरेपूर न्याय देत आहेत. आणि सर्वप्रथम मी खरोखर म्हणजे आभार तर आपण शेवटी मानतो, पण त्या कलाकाराला साथ देण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही दोघं इतक्या उत्सुकतेने सरसावता पुढे येता, तर त्याबद्दल मी दोघांचे आत्ताच पहिले सुरुवातीला आभार मानते. आणि मी दिलगिरी व्यक्त करते की प्रमुख पाहुण्यांचा परिचय मी यानंतर करते म्हणून. तर आजचे आपले प्रमुख पाहुणे, पहिले प्रमुख पाहुणे आहेत आपले श्री विश्वास सोरटे सर. विश्वास सोरटे सर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. सोरटेवाडी बारामती येथील गावामध्ये ते आहेत. 1967 साली ते पुण्यामध्ये आले. त्यांनी कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलं. त्यानंतर साधारणतः 1972 पासून त्यांनी फोटोग्राफीच्या आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. आणि आज ते पुण्यातले अगदी सुप्रसिद्ध असे ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफर म्हणून ते नावाजलेले आहेत. या ठिकाणी असं व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. 1200 स्क्वेअर फूटचा त्यांचा स्टुडिओ आहे, ज्या स्टुडिओमध्ये ते ट्रॅक्टर सारखे असे मोठमोठे प्रोडक्ट तिथे शूट करत असतात. याशिवाय त्यांचा व्यासंग असा की त्या आपल्या या सगळ्या कामातनं वेळ काढून ते 1 महिना वेळ काढून हिमालयात जातात. हिमालयामध्ये ट्रेकिंग करतात. कैलाश यात्रा ही ट्रेकिंग 19,000 स्क्वेअर फूटचा ट्रेक त्यांनी केलाय. त्यांच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला ती प्रसन्नता दिसत असेल की जो ॲक्टिव्हनेस आहे तो तुम्हाला दिसत असेल. आणि हा प्रवास करत असताना हिमालयाच्या ऋतूनुसार बदलणाऱ्या वेगवेगळ्या छटा त्यांनी सुंदर पद्धतीने आपल्या फोटोग्राफीमध्ये चित्रित केल्या आहेत. तर त्याचा पण मला वाटतं कधीतरी योग यावा, सर्वांना पुढे तो मांडला जावा आणि आम्हाला दिसावा. तर आजचे हे प्रमुख पाहुणे. दुसरे आजचे पाहुणे आहेत श्री सुनील कपाडिया सर. म्हणजे फोटोग्राफीतलं ॲक्च्युली माझ्या डोक्यामध्ये त्यांच्याबद्दल इतकं सगळं आहे की मी काय सांगू आणि कुठून सुरुवात करू असं मला झालंय. कारण काय की मी त्यांना औपचारिक परिचय त्यांचा मी करून दिलेला यापूर्वी, पण आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच वेळा असल्यामुळे त्यांची मला इतकी ओळख झाली आहे की मी काय सांगावं असा मला प्रश्न पडतो. पण विषय असा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुणीतरी मार्गदर्शक शोधत असतो. आपल्याला वाटत असतं की अरे हे मला हवं आहे, पण कुणाकडनं ते मिळेल, कोण मला सांगेल. आणि असं मला एकटेलं नाही तर अनेक असे फोटोग्राफर आहेत ज्यांना ते वाटत असतं. आणि फोटोग्राफीचं टेक्निकल म्हणू नका, कलात्मक म्हणू नका, फोटोग्राफीचा दृष्टिकोन म्हणू नका, प्रत्येक गोष्टीचं इतकं डीप नॉलेज असलेलं व्यक्तिमत्व मी माझ्या आयुष्यामध्ये यूट्यूब, कुठल्याही सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात न बघितलेलं आणि आता मी बघत असणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सुनील कपाडिया सर, ज्यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करते. आणि आज ज्यांच्याबद्दल मी सांगितलं की या ठिकाणी हे सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. रमेश गुजर सर अत्यंत प्रेमळ स्वभावाचे, मनमिळावू स्वभावाचे आणि ज्या माणसाच्या मनामध्ये प्रेम, सकारात्मकता आणि सौंदर्याचा दृष्टिकोन असतो
त्याच्याच मनातनं हे सगळं काही निघू शकतं. त्यांचे पाहुणे जे आहेत त्यांचे स्नेही सुभाष गांधी, तुमचंही मी स्वागत करते. आणि या ठिकाणी उपस्थित द फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणेचे जे फाउंडर मेंबर सुनील हे मानव जैन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कालपासून ते आमच्याबरोबर आहेत, इथे सहकार्य केले त्यांनी. तुमचंही मनापासून स्वागत. या ठिकाणी जगदाळे सर आहेत, तसंच बरेच श्रीराम देशपांडे आहेत. म्हणजे नाव घेतलं तर बराच वेळ जाईल, त्यामुळे मी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि सर्वप्रथम मी रमेश